नमस्कार मंडळी, मी कांचन अमृतच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत खोबऱ्याची आणि रव्याची तोंडात टाकताना झटपट बनणारी बर्फी। ही बर्फी तुम्ही गणपतीच्या प्रसादासाठी बनवू शकता। रेसिपी आधी साधी आणि सोपी आहे, तितकीच टेस्टी पण बनते। तुम्ही ते बघू शकता। आपली जी बर्फी आहे ना, खूप स्मूथ अशी बनलेली आहे आणि तिला मावा किंवा खवा असा काहीही एक्स्ट्रा वापरलेले नाही आहे। तसं तितकीच टेस्टी बनते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया। ते इथे घेतलेला आहे बारीक रवा, इथे 1.5 वाटी बारीक रवा आहे। त्या हिशोबाने मी ते 1 वाटी साखर घेतलेली आहे। सुकं खोबरं आहे ते फक्त किसून घेतलेलं आहे आणि घरी बनवलेलं तूप आहे। सर्वात आधी आपण आता कढईमध्ये टाकणार आहोत तूप आणि जो रवा घेतला आहे ना, तो आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तुम्ही इथे मोठा रवा घरात असेल तर तो थोडासा मिक्सरला ग्राइंड करून घ्या। आधी मी 4 चमचे तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। कंटिन्युअसली हलवायचा आहे, नाहीतर तो खाली जळू शकतो। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। तुम्ही ते बघू शकता, रवा आपला इथे छान भाजला गेला आहे। त्याचा कलर पण आपल्याला खूप असं चेंज होऊ द्यायचा नाही आहे, त्यामुळे स्लो गॅसवरच भाजायचा आहे। त्यात परत टाकलेला आहे 1 चमचा तूप आणि सुकं खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि ही बर्फी एकदा केली की 7 ते 8 दिवस आरामशीर टिकते। एअरटाईट टिफिनमध्ये ठेवा, खराब होणार नाही। आणि खोबरं पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ते इथे पण खोबरं सुद्धा आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता आपण ही साईडला ठेवणार आहोत आणि साखरेचा पाक करायला घेणार आहोत। पण त्याच्या आधी ह्यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे मलाई। नॉनव्हेजची जी मलाई आहे ना, तीच घेतलेली आहे। मिक्स करणार आहे आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करणार आहे। आणि जी आपली बर्फी आहे ना, छान टेस्टी होते, मऊसूत होते आणि तोंडात टाकताच विरघळणारी बनते। इथे आपण मिल्क पावडर वापरलेली नाही आहे किंवा खवा वापरलेला नाही आहे, त्यामुळे आपला साय वापरणं तितकंच गरजेचं आहे। आता ही मिश्रण मी साईडला ठेवणार आहे आणि पाक करायला घेऊयात। इथे मी 1 कप साखर घेतली होती ना, त्याच हिशोबाने मी इथे घेतलेलं आहे 1 कपच्या थोडंसं वरती पाणी। आपल्याला पातळ इथे पाक हवा, जास्त घट्ट पण नको आहे आणि पातळ एकतारी पाक पण नको आहे। तुम्ही इथे बघू शकता साखर मेल्ट झालेली आहे आणि पाक आपला असा चिकट मस्त रेडी झालेला आहे। एकतारी पाक बनवायचा नाही आहे, नाही तर बर्फी तुटणारच नाही, ती लगेच कडक होते। आता हे मिश्रण मी टाकणार आहे आपल्या रव्यामध्ये। थोडं थोडं करून ॲड करायचं, एकखटी टाकायचं नाही आहे आणि कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे। तुम्हाला वाटलं तर ह्या साईडला तुम्ही त्याच्या फूड कलर पण ॲड करू शकतात। मी ते काहीही टाकलेलं नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता, छान गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि ह्या प्रोसेसला फक्त हार्डली 3 ते 4 मिनिटं लागतात, कारण रवा आहे तो शिजायला किंवा फुलायला वेळ लागत नाही। एक ताट घेतलं होतं, त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये बर्फी सेट करणार आहे। वरतून टाकणार आहे सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स। इथे मी अक्रोड आणि काजू बदाम घेतले आहेत आणि हे गरम असतानाच आपल्याला थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे ते छान त्याच्यावर चिटकले जातील। आणि थोडंसं कोमट झालं की लगेच याची वडी करून घ्यायची आहे। पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर याची वडी व्यवस्थित पडत नाही। आता हे मी सेट करून घेणार आहे। फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे, नॉर्मल टेम्परेचरला पण हे छान सेट होतं 1 ते 1.5 तासासाठी। चला आता मंडळी, इथे आपली झटपट बनणारी अशी रव्याची आणि
खोबऱ्याची बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि तितकेच हे सॉफ्ट पण होते आणि टेस्टी पण। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।